ब्रँच कशी सिलेक्ट करू सर? इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेताना भरपूर पॅरेंट्स आणि स्टुडंटचा डाऊट आहे. ते यामध्ये आपण थोडं ग्रुपिंग करून येऊ समजण्यासाठी. फर्स्टली मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल म्हणजे कोअर ब्रँचेस, IT, CS, AIML, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स म्हणजे टेक ब्रँचेस आणि हायब्रिड ब्रँचेस लाईक इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स वगैरे. ह्या झाल्या ब्रँचेसचे ग्रुप्स म्हणा. आता बघा सिम्पल आहे की तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे. स्कोप बिलकुल बघू नका. सगळ्यांना असं वाटतं की IT CS मध्ये खूप जॉब, खूप पॅकेजेस मिळून जाईल. ऑफकोर्स बूम होतं IT सेक्टर, पण ॲट द सेम टाईम तुम्हाला इंटरेस्ट आहे की नाही, तुम्हाला एखाद्या जागी बसून कोडिंग, प्रोग्रॅमिंग करायला आवडणार आहे की नाही, हा प्रश्न स्वतःला विचारा. IT फील्ड म्हणजे अशी आहे की कन्सिस्टंटली तुम्हाला सेल्फ एज्युकेट, सेल्फ लर्निंग वगैरे करत राहावं लागेल थ्रू आउट द करिअर ऑप्शन. म्हणून जस्ट आता स्कोप आहे म्हणून कोणत्याही ब्रँचच्या मागं धावू नका. सिम्पल आमच्या वेळेस पण मेकॅनिकलला खूप जास्त स्कोप होता आणि जेवढे चांगले पर्सेंटेज मित्रांना मिळाले होते ते सगळे मेकॅनिकलकडे गेले, इव्हन दो मी सुद्धा. पण त्यावेळेस माझं क्लिअर होतं की मला इंटरेस्ट होता, म्हणजे हिस्ट्री, डिस्कवरीला सुपर कार्सचे वगैरे प्रोग्राम येत होते. तर तेव्हा एवढं लक्षात आलं होतं की या टाईपच्या इंडस्ट्रीमध्ये मला काम करायला आवडणार. ऑल्दो मी नंतर करिअर स्विच करत गेलो, वेगवेगळ्या कंपनीजमध्ये काम केलं, दॅट्स अ डिफरंट स्टोरी. पण सगळ्यात महत्त्वाचं की तुमचा इंटरेस्ट असायला पाहिजे आणि सेकंड सगळ्यात महत्त्वाचं तुमचं ॲप्टिट्यूडसुद्धा मॅच व्हायला पाहिजे त्या ब्रँचला. म्हणजे जसं मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकलमध्ये मॅथमॅटिक्स खूप जास्त लेवलवर असतं, तर ते सगळं गोष्टी आहे. आय मीन प्रोग्रॅमिंग, कोडिंगमध्ये तुम्हाला लॉजिक्ससाठी ऑफकोर्स ॲप्टिट्यूड स्किल्स असणं गरजेचं आहे. तर हे थोडंफार तुम्ही त्या दोन्ही गोष्टी बघा, इंटरेस्ट आणि ॲप्टिट्यूड. अँड देन थर्ड बघा सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं लॉंग टर्म गोल काय, की तुम्हाला कशा टाईपच्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करायला आवडणार. लाईक तुम्हाला फील्ड वर्क किंवा बाहेर लोकांसोबत जाऊन काम करायला आवडत नाही, तो कोअर ब्रँचेस तुमच्यासाठी नाही आहे. तुम्हाला जर प्रॉपर एखाद्या कॉर्पोरेट लाईफस्टाईल जगायची आहे, AC ऑफिसमध्ये बसायचं, तर IT, CS आणि या ब्रँचेस जास्त चांगले असतात कारण त्यांचं वर्किंग कल्चरच तसं आहे. तर थोडं स्वतःला डीप क्वेश्चन्स विचारा. आत्ताच्या टाईममध्ये ChatGPT अवेलेबल आहे, जेमिनी आहे, यूट्यूबवर खूप जास्त व्हिडिओज वगैरे अवेलेबल आहे. प्रॉपर रिसर्च करून ब्रँच सिलेक्ट करा, ना की बस आता CSITला खूप जास्त स्कोप आहे म्हणून मला CSIT घ्यायचं आहे असं बिलकुल करू नका. भरपूर जास्त चुकीचा डिसिजन राहील तो, कारण स्कोप काहीच मॅटर नाही करत. कारण स्कोप कधी चेंज होऊन जाईल किंवा उद्या स्कोप जरी राहिला पण तुमच्याकडे स्किल सेटच नाही राहिला किंवा तुमचा इंटरेस्टच नाही राहिला, तर भरपूर जास्त डिफिकल्ट होईल तुम्हाला त्या करिअरमध्ये किंवा त्या जॉबमध्ये सस्टेन करणं. आय होप थोडीफार याच्यातून हेल्प मिळाली असेल. विश यू ऑल द बेस्ट.